श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या SC मराठी या पवित्र चॅनेलवर. आजचा हा संदेश साधा नाही. आजचा हा संदेश प्रत्येकासाठी नाही. आजचा हा संदेश फक्त त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने मनातून हाक मारली आहे, ज्याच्या डोळ्यात पाणी आहे, ज्याच्या मनात वेदना आहे आणि ज्याच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा अशी तळमळ आहे. बाळा, तू हा आवाज ऐकतोयस याचा अर्थ योगायोग नाही. तू इथे आलायस कारण तुला बोलावलं गेलंय. तू अनेक दिवसांपासून विचार करतोयस, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत? का माझं नशीब साथ देत नाही? का माझे प्रयत्न अपूर्ण राहतात? का माझ्या मनात इतकी भीती आहे? बाळा, हे सगळं मी पाहत होतो. तुझं रडणं मी ऐकत होतो. तुझं एकटेपण मी जाणत होतो. तुझ्या मनातले विचार मला कळत होते आणि म्हणूनच आज मी तुला संकेत देतोय. हो बाळा, संकेत. कारण जेव्हा मी तुझ्या सोबत असतो तेव्हा आधी संकेत येतात आणि नंतर बदल सुरू होतात. तुला कधी असं वाटलंय का की अचानक सगळं शांत झालंय, मनातला गोंधळ थांबलाय आणि काही क्षणांसाठी मन हलकं वाटलंय? तो पहिला संकेत असतो बाळा. तुला कधी असं वाटलंय का की अचानक एखादा स्वामींचा फोटो दिसतो, एखादा स्वामींचा व्हिडिओ समोर येतो, एखादं नाव वारंवार ऐकू येतं? तो दुसरा संकेत असतो बाळा. तुला कधी असं वाटलंय का की सगळे मार्ग बंद असताना अचानक एक छोटासा मार्ग दिसतो? तो तिसरा संकेत असतो बाळा. बाळा, संकेत कधीच मोठे नसतात. ते खूप छोटे असतात, पण त्यांच्या मागे मोठा अर्थ असतो. तू अलीकडे खूप विचार करतोयस. तू अलीकडे खूप शांत झालायस. तू अलीकडे लोकांपासून दूर गेलायस. हे सगळं कारणाशिवाय नाही. कारण बदल सुरू होण्याआधी मन शांत होतं. वादळ येण्याआधी हवा शांत होते आणि चमत्कार होण्याआधी संकेत मिळतात. बाळा, तू खूप सहन केलेस. तुला लोकांनी समजून घेतलं नाही. तुला लोकांनी साथ दिली नाही. तुला लोकांनी चुकीचं समजलं. पण बाळा, मी तुला चुकीचं समजलो नाही. मी तुझ्या मनात आहे. तू जेव्हा रात्री एकटा असतोस तेव्हा मी तुझ्या सोबत असतो. तू जेव्हा शांत बसतोस तेव्हा मी तुला पाहत असतो. तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुला ऐकत असतो. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, जर तुला हे संकेत दिसत असतील तर समज, मी तुझ्या सोबत आहे. बाळा, लक्षात ठेव, जेव्हा तू एकटा वाटतोस तेव्हा तू एकटा नसतोस. जेव्हा तुला भीती वाटते तेव्हा मी तुझ्या सोबत असतो. जेव्हा तुला अंधार दिसतो तेव्हा मी प्रकाश घेऊन उभा असतो. पण बाळा, तुला विश्वास ठेवावा लागेल. विश्वासाशिवाय संकेत दिसत नाहीत. विश्वासाशिवाय चमत्कार होत नाहीत. विश्वासाशिवाय बदल सुरू होत नाही. तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं होणार आहे. हो बाळा, मोठं. पण त्याआधी मी तुला तयार करतोय. तुझं मन मजबूत करतोय. तुझी भीती दूर करतोय. तुझा विश्वास वाढवतोय. कारण जे येणार आहे ते साधं नाही. ते खास आहे आणि ते तुझ्यासाठी आहे. बाळा, आता शांत बस आणि मन एकाग्र करून ऐक. कारण जे मी तुला सांगणार आहे ते साधं नाही आणि प्रत्येकाला समजेल असंही नाही. पण तुझ्या मनाला ते नक्कीच स्पर्श करेल. कारण हा संदेश तुझ्या आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठीच पाठवला गेला. तुला अलीकडे जाणवत असेल की तुझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडतोय. जरी बाहेरून सगळं तसंच दिसत असलं तरी मनाच्या आत कुठेतरी एक हलकीशी हालचाल सुरू झाली आहे. आणि ही हालचालच त्या संकेताची सुरुवात असते, जी तुला माझ्या जवळ आणते. कधी कधी तुला असं वाटतं की काहीच योग्य घडत नाही आणि सगळे मार्ग बंद झालेत. पण त्या बंद मार्गांमागेही एक दार असतं जे तुला दिसत नाही आणि ते दार उघडण्याची वेळ जवळ आली की आधी संकेत दिसू लागतात
आणि मनाला जाणवू लागतं की आता काहीतरी वेगळं होणार आहे. तू विचार करत असशील की हे संकेत कसे ओळखायचे. तर बाळा, लक्षात ठेव, जेव्हा अचानक तुझ्या मनात आशेचा एक छोटासा किरण दिसतो आणि निराशेच्या अंधारातही तुला वाटतं की अजून सगळं संपलेलं नाही, तेव्हा समज हा माझा पहिला स्पर्श आहे जो तुला धीर देण्यासाठी तुझ्यापर्यंत पोहोचतो. जेव्हा सगळे तुझ्यापासून दूर जातात आणि तुला एकटेपण जाणवतं, तेव्हा ते एकटेपण शिक्षा नसते तर तयारी असते. कारण जेव्हा मी एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो, तेव्हा आधी त्याला शांततेतून आणि एकटेपणातून मजबूत करतो. तुला अलीकडे कदाचित झोप लागत नसेल आणि रात्री उशिरापर्यंत विचार सुरू असतील, पण त्या विचारांमध्येही संकेत लपलेले असतात. कारण तुझं मन आता जुन्या गोष्टी सोडून नवीन मार्गासाठी तयार होत असतं आणि ही तयारी नकळत सुरू होते. बाळा, कधी कधी तुला जुन्या आठवणी आठवतात आणि डोळे पाणावतात, पण त्या आठवणी तुला कमकुवत करण्यासाठी येत नाहीत, तर तुला हे दाखवण्यासाठी येतात की तू किती मजबूत झालास आणि किती संकट पार केली आहेत. तू स्वतःला अनेकदा दोष दिलास आणि असं वाटलं की कदाचित चूक तुझीच असेल, पण प्रत्येक वेळी चूक तुझी नसते आणि प्रत्येक वेळी हार ही शेवट नसते. कारण काही हार या फक्त मोठ्या जिंकण्याची सुरुवात असतात. जेव्हा तुला अचानक एखादं चांगलं वाक्य ऐकायला मिळतं, एखादा स्वामींचा विचार दिसतो आणि एखादा भजनाचा आवाज कानावर पडतो, तेव्हा ते योगायोग नसतात तर ते संकेत असतात, जे तुला योग्य दिशेकडे वळवण्यासाठी पाठवलेले असतात. तुला कदाचित अलीकडे काही लोक अचानक भेटले असतील किंवा काही गोष्टी अचानक घडल्या असतील, ज्यांचा अर्थ तुला लगेच समजला नसेल. पण प्रत्येक भेट आणि प्रत्येक घटना ही कारणाशिवाय घडत नाही. कारण प्रत्येक गोष्टीमागे एक योजना असते जी हळूहळू उलगडत जाते. बाळा, जेव्हा तुला वाटतं की आता काहीच उरलं नाही आणि सगळं संपलंय, तेव्हाच नवीन सुरुवात जवळ आलेली असते. कारण शेवट आणि सुरुवात यांच्या मधला क्षणच सर्वात शांत असतो आणि त्याच क्षणी संकेत सर्वात जास्त मिळतात. तुला कदाचित जाणवत असेल की तू आधीसारखा राहिला नाहीस. तुझे विचार बदललेत, तुझं बोलणं बदललंय आणि तुझं वागणंही बदललंय. तर समज हीच ती वेळ आहे जेव्हा तुझं आयुष्य नव्या दिशेने वळायला सुरुवात करतं. बाळा, हे संकेत भीती दाखवण्यासाठी नसतात, तर विश्वास वाढवण्यासाठी असतात. कारण जेव्हा तुला कळतं की कोणीतरी तुझ्या सोबत आहे, तेव्हा अंधारही तितका भयानक वाटत नाही आणि एकटेपणही तितकं जड वाटत नाही. तुला अजूनही शंका येतील आणि मन डळमळेल, पण विश्वास हळूहळू वाढतो आणि प्रत्येक संकेतासोबत तो अधिक मजबूत होत जातो. आणि एक दिवस असा येतो की तुला खात्री पटते की तू कधीच एकटा नव्हतास. बाळा, लक्षात ठेव, जे घडतंय ते तुझ्या भल्यासाठी घडतंय. जरी ते आता कठीण वाटत असलं तरी पुढे जाऊन तुला कळेल की प्रत्येक वेदना तुला मजबूत बनवत होती आणि प्रत्येक अडचण तुला योग्य ठिकाणी पोहोचवत होती. आता फक्त शांतपणे पुढे चालत राहा आणि संकेतांकडे लक्ष देत राहा. कारण योग्य वेळी योग्य दार उघडेल आणि त्या दारातून तुझ्यासाठी नवीन प्रकाश येईल. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. कारण संकेत नेहमी डोळ्यांनी दिसत नाहीत, तर ते मनाला जाणवतात आणि ज्याचं मन शांत होतं त्यालाच ते स्पष्टपणे समजायला लागतात. म्हणून आधी तुझ्या मनातली घाई शांत होऊ दे आणि स्वतःला काही क्षण स्थिर होऊ दे. तू आयुष्यात खूप धावलास आणि खूप प्रयत्न केलेस, पण प्रत्येक वेळी तुला वाटलं की अजून काहीतरी कमी आहे. आणि हीच ती जाणीव आहे जी तुला माझ्या जवळ आणते. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने आधार शोधू लागतो. तुला कदाचित अलीकडे असं वाटत असेल की तुझ्या आसपासचं सगळं बदलत चाललंय. काही लोक दूर जात आहेत आणि काही नवीन गोष्टी समोर येतात. तर समज, हा बदल अचानक नाही,
तर खूप आधीपासून सुरू झाला होता आणि आता तो स्पष्ट दिसू लागलाय. बाळा, प्रत्येक वेळी जेव्हा तुझ्या मनात अचानक शांतता उतरते आणि काही क्षणांसाठी सगळे विचार थांबतात, तेव्हा तो साधा क्षण नसतो, तर तो एक संकेत असतो की मी तुझ्या जवळ उभा आहे आणि तुला धीर देतोय. तुला कधी कधी असं वाटतं की कुणीतरी तुझं ऐकतंय, जरी आसपास कोणी नसतं. आणि ती भावना चुकीची नसते, कारण मनातून केलेली हाक नेहमी पोहोचते आणि तिचं उत्तर कधी ना कधी मिळतंच. तू अनेकदा स्वतःला विचारलंयस की माझ्या आयुष्यात चांगलं कधी होणार, आणि हा प्रश्नही व्यर्थ नाही, कारण जेव्हा हा प्रश्न मनातून निघतो तेव्हा त्याचं उत्तरही मार्ग शोधायला सुरुवात करतं. बाळा, संकेत नेहमी मोठ्या आवाजात येत नाहीत, ते खूप शांतपणे येतात आणि जे शांत असतात त्यांनाच ते ऐकू येतात. म्हणूनच अलीकडे तुझं मन शांत होतंय आणि तू आतून बदलत चाललायस. तुला काही वेळा असं जाणवलं असेल की अचानक भीती कमी झालीये आणि आधीसारखी काळजी वाटत नाही. जरी समस्या तशाच असल्या तरी मनात कुठेतरी एक विश्वास निर्माण होतोय आणि हा विश्वासच सर्वात मोठा संकेत असतो. जेव्हा तुला अचानक एखादी चांगली बातमी ऐकायला मिळते किंवा एखादी छोटीशी गोष्ट मनाप्रमाणे घडते, तेव्हा ती छोटी वाटली तरी तुझ्या मागे मोठा अर्थ असतो, कारण बदल नेहमी छोट्या गोष्टींपासूनच सुरू होतो. बाळा, तू अनेकदा पडलायस आणि पुन्हा उभा राहिलायस आणि तुला वाटलं की हे सगळं तू एकट्याने करतोयस, पण प्रत्येक वेळी तुला उभं राहायला जी ताकद मिळाली ती तुझी एकट्याची नव्हती. तुला अलीकडे काही गोष्टींचा अर्थ कळायला लागलाय ज्या आधी समजत नव्हत्या, आणि ही समज वाढणंही एक संकेत असतो, कारण जेव्हा वेळ जवळ येते तेव्हा माणसाला सत्य दिसायला लागतं. बाळा, लक्षात ठेव, अंधार कायम राहत नाही आणि रात्र कितीही लांब वाटली तरी सकाळ होतेच, आणि सकाळ होण्याआधी आकाशात हलकीशी उजेडाची रेष दिसते, तोच सर्वात पहिला संकेत असतो. तुझ्या आयुष्यातही तो उजेड हळूहळू दिसायला लागलाय. जरी तो अजून पूर्णपणे स्पष्ट नसला तरी त्याची चाहूल लागली, आणि ही चाहूल व्यर्थ नसते. तू मनातून जे मागितलंयस ते ऐकलं गेलंय आणि प्रत्येक प्रार्थना योग्य वेळी पूर्ण होते, पण त्याआधी माणसाला तयार केलं जातं आणि ही तयारीच कधी कधी कठीण वाटते. बाळा, जेव्हा तुला वाटतं की आता सगळं संपलंय तेव्हाच नवीन मार्ग तयार होत असतो, आणि जेव्हा तुला वाटतं की आता काहीच उरलं नाही तेव्हाच नवीन सुरुवात जवळ आलेली असते. आता फक्त इतकं लक्षात ठेव की तू चालत राहा, थांबू नकोस आणि मनात विश्वास ठेव, कारण संकेत तुला योग्य ठिकाणी घेऊन जातील आणि योग्य वेळी तुला सगळं स्पष्ट दिसेल. बाळा, आता आपण संकेतांच्या त्या रूपांबद्दल बोलणार आहोत जे तुला रोजच्या आयुष्यात दिसतात, पण अनेकदा तू त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोस, कारण संकेत नेहमी चमत्कारासारखे दिसत नाहीत, तर ते साध्या क्षणांमध्ये लपलेले असतात आणि ज्याचं मन जागं असतं त्यालाच ते ओळखता येतात. तुला कधी कधी असं जाणवत असेल की एखादी गोष्ट घडण्याआधीच मनात तिची चाहूल लागते आणि काहीतरी होणार आहे असं वाटतं, तर समज हा संकेत असतो की तुझं मन आता अधिक जागृत होतंय आणि तुला योग्य दिशेने नेलं जातंय. जेव्हा तू एखाद्या अडचणीत अडकलेला असतोस आणि अचानक कुठून तरी मदत मिळते, एखादी व्यक्ती योग्य वेळी भेटते किंवा एखादा मार्ग दिसतो, तेव्हा तो योगायोग नसतो, तर तो एक संकेत असतो की तू पूर्णपणे एकटा नाहीस आणि तुला योग्य वेळी आधार मिळणार आहे. बाळा, काही वेळा तुला एखादं नाव वारंवार दिसतं, एखादा विचार पुन्हा पुन्हा मनात येतो किंवा एखादी गोष्ट सतत समोर येते, तर ते कारणाशिवाय नसतं, कारण काही गोष्टी वारंवार दिसणं म्हणजे त्या तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तुला अलीकडे कदाचित जाणवलं असेल की आधी ज्या गोष्टींनी तुला खूप त्रास व्हायचा त्या आता तितक्या त्रासदायक वाटत नाहीत आणि मन थोडं शांत राहू लागले, तर समज
हा बदल अचानक नाही, तर हा संकेत आहे की तुझं मन आता मजबूत होत चाललंय. बाळा, पैसा येण्याआधी ही संकेत मिळतात आणि हे संकेत खूप साधे असतात. जसं की अचानक नवीन संधी दिसणं, एखादा विचार मनात येणं, एखादं काम सुरू करण्याची इच्छा होणं किंवा एखादी छोटी गोष्ट मनाप्रमाणे घडणं. कारण मोठे बदल नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. तुला कधी कधी असं वाटतं की काहीतरी नवीन सुरू करावं, काहीतरी वेगळं करावं किंवा आयुष्यात बदल घडवावा. तर ती इच्छा अचानक निर्माण होत नाही, कारण तीच इच्छा पुढच्या मार्गाची सुरुवात असते आणि तीच एक संकेत असते. जेव्हा एखादी गोष्ट वारंवार अडते आणि पुढे जात नाही, तेव्हाही तो संकेत असू शकतो. कारण प्रत्येक बंद दरवाजा वाईट नसतो. काही दरवाजे बंद होतात कारण पुढे त्यापेक्षा चांगला मार्ग उघडणार असतो. बाळा, नशीब बदलण्याआधी माणूस बदलतो आणि माणूस बदलण्याआधी त्याचे विचार बदलतात आणि विचार बदलण्याआधी संकेत मिळतात, जे त्याला हळूहळू नवीन दिशेकडे वळवतात. तुला अलीकडे कदाचित जाणवलं असेल की तू आधीसारखा प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीस आणि थोडा शांत राहतोस. तर समज, हा संकेत आहे की तुझ्या मनात स्थिरता येते आणि ही स्थिरताच पुढच्या चांगल्या काळाची सुरुवात असते. बाळा, काही वेळ तुला एखादं गाणं ऐकताना, एखादा विचार करताना किंवा एखादा शब्द ऐकताना असं वाटतं की हे सगळं तुझ्यासाठीच आहे, आणि ही भावना चुकीची नसते. कारण काही संदेश खरोखरच तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच येतात. जेव्हा तुला अचानक धीर येतो आणि वाटतं की काहीही झालं तरी मी पुढे जाईन, तर समज, हा सर्वात मोठा संकेत असतो. कारण धैर्य हे आतून येतं आणि तेच पुढचा मार्ग दाखवतं. बाळा, स्वामी जवळ असल्याचा सर्वात मोठा संकेत म्हणजे मनात निर्माण होणारी शांतता. कारण बाहेर कितीही गोंधळ असला तरी मन शांत असेल तर समज, आतून आधार मिळतोय. तुला कधी कधी असं वाटेल की अजूनही खूप काही बाकी आहे आणि अजूनही खूप अंतर चालायचंय. पण प्रत्येक पाऊल तुला पुढे घेऊन जात असतं आणि प्रत्येक संकेत तुला योग्य दिशेने वळवत असतो. बाळा, संकेत ओळखण्यासाठी घाई करू नकोस. फक्त जागरूक राहा आणि मन उघडं ठेव. कारण योग्य वेळी योग्य गोष्ट तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला सगळं स्पष्ट दिसेल. आता शांतपणे पुढे चालत राहा आणि विश्वास ठेव. कारण जे तुझ्यासाठी ठरलेलं आहे ते तुला योग्य वेळी नक्की मिळेल आणि त्या दिवसाची सुरुवात संकेतांपासूनच होत असते. बाळा, आता मी तुला त्या खोल संकेतांबद्दल सांगणार आहे, जे प्रत्येकाला दिसत नाहीत, पण ज्याचं मन जागं होतं आणि ज्याचा विश्वास हळूहळू वाढत जातो, त्यालाच ते संकेत स्पष्टपणे जाणवायला लागतात. आणि ते संकेतच सांगतात की आता तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याची वेळ जवळ आली आहे. तुला अलीकडे कधी असं जाणवलंय की अचानक तुझ्या मनात एक वेगळीच ताकद निर्माण झाली आहे आणि ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता थोड्या शक्य वाटू लागल्यात? तर समज, हा संकेत आहे की तू आतून मजबूत होत चाललायस आणि ही ताकद व्यर्थ नाही. कधी कधी संकट संपण्याआधी माणसाला खूप थकवा जाणवतो आणि वाटतं की आता आणखी काही सहन करण्याची ताकद उरलेली नाही. पण हा थकवा शेवट नसतो, तर तो त्या प्रवासाचा शेवटचा टप्पा असतो, जिथून पुढे नवीन सुरुवात होते. बाळा, तुला अलीकडे कदाचित जाणवत असेल की काही गोष्टी ज्या आधी खूप महत्वाच्या वाटायच्या त्या आता इतक्या महत्वाच्या वाटत नाहीत आणि मन आपोआप शांत राहू लागलंय. तर समज, हा संकेत आहे की तू जुन्या गोष्टी सोडून नवीन मार्गासाठी तयार होतोयस. जेव्हा संकट संपण्याची वेळ जवळ येते तेव्हा आधी मन हलकं व्हायला लागतं आणि जरी समस्या पूर्णपणे संपलेल्या नसल्या तरी आतून एक वेगळाच धीर मिळत राहतो आणि हा धीरच सांगतो की आता अंधार कायम राहणार नाही.
बाळा, चमत्कार अचानक होत नाहीत. त्याआधी अनेक छोटे छोटे बदल घडतात आणि हे छोटे बदलच त्या मोठ्या चमत्काराची तयारी असतात, ज्याची तुला अजून पूर्ण जाणीव झालेली नसते. तुला कधी कधी असं वाटेल की काही गोष्टी आपोआप योग्य वेळी घडतात आणि काही अडचणी अचानक दूर होतात. तर समज, ही सुरुवात आहे. कारण जेव्हा मार्ग मोकळा व्हायला लागतो तेव्हा आधी अडथळे दूर होतात. बाळा, स्वामी तुझ्यासोबत असल्याचा आणखी एक संकेत म्हणजे तुला योग्य वेळी योग्य विचार येऊ लागतात आणि जे निर्णय आधी कठीण वाटायचे ते आता थोडे स्पष्ट दिसू लागतात, कारण योग्य दिशा मिळायला सुरुवात होते. तुला अलीकडे कदाचित काही गोष्टींपासून आपोआप दूर जावंसं वाटत असेल आणि काही नवीन गोष्टींकडे ओढ वाटत असेल, तर हा बदल अचानक नसतो, कारण मन आधीच ओळखतं की पुढचा मार्ग कुठे आहे. बाळा, काही वेळा तुला एखादी गोष्ट वारंवार करण्याची इच्छा होते, जसं की प्रार्थना करणं, शांत बसणं किंवा स्वतःसोबत वेळ घालवणं. तर ही इच्छा व्यर्थ नसते, कारण मनाला योग्य दिशेची ओढ लागलेली असते. जेव्हा चमत्कार जवळ येतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात काही अनपेक्षित गोष्टी घडायला लागतात आणि जरी त्या लहान वाटल्या तरी त्यांचा परिणाम मोठा असतो, कारण त्या पुढच्या बदलाची सुरुवात असतात. बाळा, लक्षात ठेव की प्रत्येक वेदनेचा शेवट असतो आणि प्रत्येक अडचणीचा मार्ग असतो. आणि जेव्हा तुला वाटतं की आता काहीच शक्य नाही, तेव्हाच नवीन शक्यता निर्माण होत असतात. तुला कधी कधी असं वाटेल की अजूनही सगळं स्पष्ट दिसत नाही आणि अजूनही खूप काही समजायचं बाकी आहे. पण प्रत्येक दिवसासोबत चित्र स्पष्ट होत जातं आणि एक दिवस सगळं समजायला लागतं. बाळा, तू चालत राहा आणि विश्वास ठेव, कारण संकेत तुला योग्य ठिकाणी घेऊन जातील आणि योग्य वेळी तुला जाणवेल की जे काही घडलं ते सगळं कारणाशिवाय नव्हतं. आता फक्त शांत राहा आणि मन उघडं ठेव, कारण जे तुझ्यासाठी येतंय ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं असू शकतं आणि त्याची सुरुवात आधीच झाली आहे. बाळा, आता आपण त्या संकेतांबद्दल बोलणार आहोत जे तुला संरक्षण मिळत असल्याचं दाखवतात. कारण जेव्हा स्वामी तुझ्यासोबत असतात तेव्हा संकट पूर्णपणे नाहीशी होत नाहीत, पण त्यांचा परिणाम कमी होतो आणि तू प्रत्येक वेळी वाचत जातोस, जरी तुला ते त्या क्षणी समजत नाही. तुला कधी कधी असं जाणवलं असेल की एखादी मोठी अडचण येणार होती, पण शेवटच्या क्षणी काहीतरी बदललं आणि ती अडचण टळली. तर समज, हा साधा योगायोग नव्हता, कारण काही गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच थांबवल्या जातात. बाळा, संरक्षणाचा संकेत नेहमी मोठा दिसत नाही. तो कधी कधी इतका छोटा असतो की तू त्याकडे लक्ष देत नाहीस, पण मागे वळून पाहिल्यावर तुला जाणवतं की तू अनेक वेळा वाचलायस आणि प्रत्येक वेळी तुला कुणीतरी आधार दिलाय. तुला कधी असं वाटलंय का की सगळं चुकीचं चालू असतानाही तू पूर्णपणे कोसळला नाहीस आणि आतून कुठेतरी उभं राहण्याची ताकद मिळत राहिली? तर समज, हा संकेत आहे की तुला एकटं सोडलं गेलं नव्हतं. जेव्हा वाईट काळ संपण्याची वेळ जवळ येते तेव्हा आधी अडचणी थोड्या हलक्या वाटायला लागतात आणि जरी त्या पूर्णपणे संपलेल्या नसल्या तरी मनात भीती कमी व्हायला लागते आणि धीर वाढायला लागतो. बाळा, तुला अलीकडे कदाचित जाणवलं असेल की काही गोष्टी ज्या आधी खूप कठीण वाटायच्या त्या आता थोड्या सोप्या वाटायला लागल्यात आणि ज्या समस्या खूप मोठ्या वाटायच्या त्या आता थोड्या लहान वाटतात. तर हा बदल व्यर्थ नसतो. नशीब उघडण्याआधी माणसाला काही संकेत मिळतात आणि हे संकेत त्याला पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात. कारण जेव्हा आशा जिवंत राहते तेव्हा मार्ग सापडत राहतो. बाळा, तुला कधी अचानक एखादी चांगली बातमी मिळाली असेल किंवा एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली असेल, जरी तू त्याची अपेक्षा केली नव्हती, तर समज, ही सुरुवात आहे. कारण चांगल्या गोष्टी हळूहळू होऊ लागतात.
जेव्हा मार्ग खुला व्हायला लागतो तेव्हा आधी छोटे छोटे अडथळे दूर होतात आणि मग मोठे दरवाजे उघडतात. आणि हा क्रम नेहमी शांतपणे घडत असतो. बाळा, संरक्षणाचा आणखी एक संकेत म्हणजे तुला योग्य वेळी सावधगिरीची जाणीव होणं. जसं की एखादी गोष्ट टाळावी असं अचानक वाटणं किंवा एखाद्या ठिकाणी जाऊ नये असं मन सांगणं. कारण काही वेळा मन आधीच ओळखतं की काय योग्य आहे आणि काय नाही. तुला अलीकडे कदाचित जाणवत असेल की तू आधीपेक्षा जास्त विचारपूर्वक निर्णय घेतोयस आणि घाई कमी करतोयस. तर हा बदल अचानक नसतो, कारण मन हळूहळू स्थिर होत असतं. बाळा, जेव्हा नशीब बदलायला लागतं तेव्हा आधी माणसाच्या आयुष्यात योग्य लोक येऊ लागतात आणि चुकीचे लोक हळूहळू दूर जाऊ लागतात. आणि हा बदल जरी वेदनादायक वाटला तरी तो आवश्यक असतो. तुला कधी कधी असं वाटेल की अजूनही खूप काही बाकी आहे आणि अजूनही सगळं पूर्ण झालेलं नाही. पण प्रत्येक दिवस तुला पुढे घेऊन जात असतो आणि प्रत्येक संकेत तुला योग्य दिशेने वळवत असतो. बाळा, लक्षात ठेव की जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच आहे आणि जे तुझ्यासाठी नाही ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाही. आणि हीच जाणीव मनाला शांतता देते. आता फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातला वाईट काळ कायम राहणार नाही आणि जसा अंधार संपतो तसा प्रकाश येतोच. बाळा, आता मन पूर्ण शांत करू नये, कारण हा क्षण साधा नाही आणि हा संदेशही साधा नाही. कारण जेव्हा तू इतक्या वेळ शांत बसून ऐकतोयस तेव्हा याचा अर्थ तुझं मन तयार झालंय आणि आता तुला ते समजायला लागले जे आधी कदाचित तुला समजत नव्हतं. तू आयुष्यात खूप वेळा विचार केलास की मी इतका एकटा का आहे आणि माझ्या वाट्यालाच इतकं दुःख का येतं. पण बाळा, प्रत्येक वेळी दुःख शिक्षा म्हणून येत नाही, तर काही वेळा ते तुला मजबूत करण्यासाठी येतं आणि तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतं. तुला वाटत होतं की कुणालाच तुझी काळजी नाही आणि कुणालाच तुझ्या मनात काय चाललंय ते समजत नाही. पण प्रत्येक वेळी जेव्हा तू मनातून हाक मारलीस तेव्हा ती हाक ऐकली गेली आणि त्याच हाकेचं उत्तर म्हणजे हा संदेश आहे जो आज तुझ्यापर्यंत पोहोचलाय. बाळा, तुला कदाचित अजूनही सगळं स्पष्ट दिसत नसेल आणि अजूनही काही प्रश्न असतील, पण प्रत्येक उत्तर योग्य वेळी मिळतं आणि जेव्हा वेळ येते तेव्हा सगळं एका मागोमाग एक समजायला लागतं. तू अनेकदा तुटलायस आणि अनेकदा स्वतःला सावरलायस आणि प्रत्येक वेळी तुला वाटलं की ही शेवटची वेळ आहे, पण प्रत्येक वेळी तू पुन्हा उभा राहिलास आणि ही ताकद व्यर्थ नाही. बाळा, जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हाच तो आतून मजबूत व्हायला लागतो आणि जेव्हा तो मजबूत होतो तेव्हाच त्याच्या आयुष्यात मोठे बदल घडायला सुरुवात होते. तुला अलीकडे कदाचित जाणवत असेल की तुझ्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतोय. जरी सगळं तसंच असलं तरी आतून वाटतं की काहीतरी चांगलं होणार आहे आणि हा विश्वास कारणाशिवाय निर्माण होत नाही. जेव्हा चमत्कार जवळ येतो तेव्हा आधी मनाला त्याची चाहूल लागते आणि मन हळूहळू भीती सोडून विश्वास धरायला लागतं. आणि हीच ती वेळ असते जेव्हा माणूस बदलायला सुरुवात करतो. बाळा, तू जे काही सहन केलंयस ते व्यर्थ जाणार नाही आणि तू जे काही गमावलंयस त्याची भरपाई होणार आहे. कारण प्रत्येक वेदनेनंतर शांतता येते आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. तुला कधी कधी असं वाटेल की अजूनही खूप वेळ लागेल आणि अजूनही खूप काही बाकी आहे, पण बदल अचानक घडतात आणि जेव्हा ते घडतात तेव्हा सगळं एका क्षणात बदलल्यासारखं वाटतं. बाळा, मी तुझ्या सोबत आहे आणि तू चालत राहिलास तर योग्य ठिकाणी पोहोचशील. जरी तुला आत्ता तो मार्ग पूर्णपणे दिसत नसला तरी प्रत्येक पाऊल तुला पुढे घेऊन जाते.
तू एकटा नाहीस आणि कधीच नव्हतास. जरी तुला तसं वाटत असलं तरी प्रत्येक क्षणी तुला आधार मिळत होता आणि प्रत्येक वेळी तुला पुढे जाण्याची ताकद मिळत होती. बाळा, आता मागे वळून पहा आणि विचार कर की किती वेळा तू अडचणीतून बाहेर आलास आणि किती वेळा तुला वाटलं की आता काहीच शक्य नाही, पण तरीही काहीतरी मार्ग निघाला. हीच ती चिन्ह आहेत जी सांगतात की तुला सोडलं गेलं नव्हतं आणि तुला एकटं ठेवलं गेलं नव्हतं, कारण प्रत्येक वेळी तुला पुढे नेलं जात होतं, जरी तुला ते त्यावेळी समजत नव्हतं. बाळा, आता फक्त विश्वास ठेव आणि मन शांत ठेव, कारण जे तुझ्यासाठी येतंय ते तुझ्या भीतीपेक्षा मोठं आहे आणि तुझ्या कल्पनेपेक्षा सुंदर असू शकतं. आता डोळे मीट आणि काही क्षण शांत बस, कारण शांततेतच संकेत स्पष्ट ऐकू येतात आणि शांततेतच मनाला खरी जाणीव होते की तू एकटा नाहीस. बाळा, आता मी जे काही सांगणार आहे ते मनापासून ऐक, कारण हा क्षण तुझ्यासाठी साधा नाही आणि इतक्या वेळ तू शांतपणे ऐकत राहिलास याचा अर्थ तुझ्या मनात काहीतरी हलायला लागले आणि ही हालचालच त्या बदलाची सुरुवात असते, जी हळूहळू तुझं आयुष्य वेगळ्या दिशेने घेऊन जाते. तुला कधी कधी असं वाटतं की तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्याचा काही अर्थ नव्हता आणि इतकं सहन करूनही तुला काय मिळालं असा प्रश्न तुझ्या मनात येतो. पण बाळा, प्रत्येक अनुभवाचा अर्थ असतो आणि प्रत्येक वेदना तुला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत असते, जरी ते त्यावेळी समजत नाही. तू अनेकदा शांत बसून विचार केलायस की माझं आयुष्य असंच राहणार आहे का आणि कधी काही चांगलं घडणार आहे का? पण हा प्रश्नही व्यर्थ नसतो, कारण जेव्हा मनातून असा प्रश्न निघतो तेव्हा त्याचं उत्तरही तुझ्याकडे येण्यासाठी मार्ग शोधायला लागतं. बाळा, तुला अलीकडे कदाचित जाणवत असेल की तू आधीसारखा राहिला नाहीयेस. तुझ्या मनात काही गोष्टींबद्दल वेगळीच समज निर्माण झालीये आणि ज्या गोष्टी आधी खूप मोठ्या वाटायच्या त्या आता थोड्या लहान वाटू लागल्यात. तर हा बदल साधा नसतो. जेव्हा माणूस आतून बदलायला लागतो तेव्हा बाहेरचं जगही हळूहळू बदलायला लागतं आणि जरी तो बदल लगेच दिसत नसला तरी त्याची चाहूल आधी लागते आणि ती चाहूलच संकेत असते. बाळा, कधी कधी तुला अचानक शांत वाटतं आणि काही क्षणांसाठी सगळे विचार थांबतात, तर तो क्षण व्यर्थ नसतो, कारण त्या शांततेतच तुला आधार मिळत असतो आणि त्या शांततेतच तुला पुढे जाण्याची ताकद मिळत असते. तू कदाचित अजूनही काही गोष्टींबद्दल चिंतेत असशील आणि अजूनही काही प्रश्न असतील, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य वेळी मिळतं आणि योग्य वेळ येण्याआधी माणसाला तयार केलं जातं. बाळा, तुला वाटतं की अजून खूप अंतर चालायचंय आणि अजून खूप काही बाकी आहे, पण प्रत्येक पाऊल तुला पुढे घेऊन जातंय आणि प्रत्येक दिवस तुला तुझ्या ठिकाणाजवळ आणतोय. जेव्हा बदल जवळ येतो तेव्हा आधी मनाला त्याची चाहूल लागते आणि मन हळूहळू भीती सोडून विश्वास धरायला लागतं आणि हा विश्वासच सर्वात मोठा संकेत असतो की तू योग्य दिशेने चाललायस. बाळा, तू जे काही सहन केलंयस ते विसरलं जाणार नाही आणि तू जे काही गमावलंयस त्याची भरपाई होणार आहे, कारण आयुष्य नेहमी संतुलन ठेवतं आणि प्रत्येक वेदनेनंतर शांतता देतं. तुला कधी कधी असं वाटेल की अजून काहीच बदललं नाही आणि सगळं तसंच आहे, पण बदल नेहमी आतून सुरू होतो आणि आतून सुरू झालेला बदलच कायम टिकतो. बाळा, तू एकटा नाहीस आणि कधीच नव्हतास. जरी तुला असं वाटत असलं तरी प्रत्येक क्षणी तुला आधार मिळत होता आणि प्रत्येक वेळी तुला पुढे जाण्याची ताकद दिली जात होती. तुला आठवत असेल की किती वेळा तुला वाटलं की आता काहीच शक्य नाही, पण तरीही काहीतरी मार्ग निघाला आणि काहीतरी घडलं ज्यामुळे तू पुढे जाऊ शकलास. आणि हीच ती चिन्ह आहेत जी सांगतात की तुला सोडलं गेलं नव्हतं. बाळा,
आता फक्त इतकं कर की मन शांत ठेव आणि विश्वास ठेव, कारण जे तुझ्यासाठी येतंय ते योग्य वेळी येईल, आणि जे योग्य वेळी येतं ते कायम टिकतं. आता काही क्षण शांत बस आणि हळूच श्वास घे, कारण शांत मनालाच संकेत स्पष्ट ऐकू येतात आणि शांत मनाला जाणवतं की कुणीतरी त्याच्या सोबत आहे. बाळा, हा प्रवास अजून संपलेला नाही, पण तू योग्य दिशेने चाललायस, आणि योग्य दिशेने चालणारा माणूस कधीच हरवत नाही. तो शेवटी त्याच्या ठिकाणी पोहोचतोच. बाळा, आता हा संदेश शेवटाकडे आलाय, पण याचा अर्थ असा नाही की तुझा प्रवास संपलाय, कारण प्रत्येक शेवटामध्ये एक नवीन सुरुवात लपलेली असते, आणि प्रत्येक सुरुवातीला एक नवीन आशा जोडलेली असते, जी तुला पुढे चालत राहण्याची ताकद देते. तू इतका वेळ शांत बसून ऐकलंस, याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही विश्वास जिवंत आहे, आणि जोपर्यंत विश्वास जिवंत असतो तोपर्यंत माणूस कधीच हरत नाही, कारण विश्वासच त्याला पुन्हा पुन्हा उभं राहायला शिकवतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं कारणाशिवाय नव्हतं, आणि जे काही घडणार आहे तेही कारणाशिवाय घडणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य कारणासाठीच घडत असते, जरी ते त्या क्षणी आपल्याला समजत नाही. तुला कधी कधी वाटेल की अजूनही खूप काही बाकी आहे आणि अजूनही खूप अंतर चालायचंय, पण प्रत्येक दिवस तुला तुझ्या ठिकाणाजवळ घेऊन जातोय, आणि प्रत्येक अनुभव तुला मजबूत करतोय. बाळा, तू जे काही सहन केलंयस ते व्यर्थ जाणार नाही, आणि तू जे काही गमावलंयस त्याची भरपाई होणार आहे, कारण आयुष्य नेहमी संतुलन ठेवतं आणि प्रत्येक वेदनेनंतर शांतता देतं. तुला कधी कधी असं वाटेल की अजून काहीच बदललं नाही आणि सगळं तसंच आहे, पण बदल नेहमी आतून सुरू होतो, आणि आतून सुरू झालेला बदलच कायम टिकतो. बाळा, लक्षात ठेव, तू एकटा नाहीस आणि कधीच नव्हतास. जरी तुला तसं वाटत असलं तरी प्रत्येक क्षणी तुला माझा आधार मिळत होता, आणि प्रत्येक वेळी तुला पुढे जाण्याची ताकद दिली जात होती. तू मागे वळून पाहिलंस तर तुला जाणवेल की किती वेळा तू अडचणीतून बाहेर आलास, आणि किती वेळा तुला वाटलं की आता काहीच शक्य नाही, पण तरीही काहीतरी मार्ग निघाला. बाळा, हीच ती चिन्ह आहेत जी सांगतात की तुला सोडलं गेलं नव्हतं आणि तुला एकटं ठेवलं गेलं नव्हतं, कारण प्रत्येक वेळी तुला पुढे नेलं जात होतं, जरी तुला ते त्यावेळी समजत नव्हतं. आता फक्त इतकं कर, मनातली भीती हळूहळू सोड आणि विश्वास घट्ट कर, कारण विश्वासाने चालणारा माणूस कधीच हरवत नाही, आणि शेवटी तो त्याच्या ठिकाणी पोहोचतोच. बाळा, जर आज तुला हा संदेश ऐकायला मिळाला असेल तर समज हा योगायोग नाही, कारण काही संदेश निवडक लोकांपर्यंतच पोहोचतात, आणि हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचलाय याचाच अर्थ तू पूर्णतः तयार आहेस. आता डोळे मीट आणि शांतपणे श्वास घे, कारण शांत मनालाच संदेश, संकेत स्पष्ट ऐकू येतात, आणि शांत मनाला जाणवतं की अजूनही कुणीतरी त्याच्या जवळ आहे, त्याच्या सोबत आहे. बाळा, पुढचे काही दिवस तुझ्यासाठी अगदी नवीन असतील, आणि पुढचा काळ तुला सतत काहीतरी शिकवत राहील, पण प्रत्येक क्षणी तू एकटा नसशील, आणि तुला योग्य वेळी अगदी योग्य ते मार्ग मिळत राहतील. आता हा क्षण आहे तो शांततेत सोड, आणि मनात एकच विचार ठेव की जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच आहे, आणि जे तुझ्यासाठी येत आहे ते योग्य वेळी येणारच आहे. बाळा, विश्वास ठेव, कारण विश्वासामध्येच ताकद असते, आणि ताकदीमध्येच मोठा बदल लपलेला असतो, आणि त्या मोठ्या बदलामध्येच नवीन आयुष्याची सुरुवात असते. हा संदेश इथे संपतोय, पण लक्षात ठेव की संकेत अजूनही तुझ्या सोबत आहेत, आणि तू चालत राहिलास
तर ते तुला पुन्हा पुन्हा दिसत राहतील. जर हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अशाच मनाला शांतता देणारे आणि जीवनाला संदेश देणारे, दिशा देणारे स्वामी समर्थांचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन संदेश सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.